Headlines, प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. वरळीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा जाहीर सत्कार. शिंदेंच्या पक्षाकडून ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शक्ती प्रदर्शन. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस. पटोलेंच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त करत थोरात यांचा विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी वाढवलं काँग्रेसचं टेन्शन. भाजपचे दरवाजे खुले असल्याचं सांगत वाढवली काँग्रेसची धाकधूक. पिंपरीमध्ये महाविकास आघाडीत बंडाचं वारं. राष्ट्रवादीच्या नाना काटेंविरोधात राहुल कलाटेंची उमेदवारी. कसब्यामध्ये काँग्रेसला बंडखोरीचं ग्रहण. बाळासाहेब धाबेकरांच्या शक्ती प्रदर्शनानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली. कनेडी राडा प्रकरण. वैभव नाईक यांना भोवण्याची शक्यता. बेकायदेशीर जमाव तसंच 307 सारख्या गंभीर गुन्ह्यात होऊ शकते अटक. जीवे मारण्याच्या धमकीनंतर ठाकरेंच्या पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांचा मुंबईच्या नरिमन पॉइंटवर फेरफटका. धमक्यांना घाबरत नसल्याचं दाखवण्यासाठी उठाठेव. राज्यातील शिक्षण सेवकांच्या मानधनात मोठी वाढ. प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांचं मानधन 6 वरून 16,000वर. श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबचा कबुलीनामा समोर. खर्चासाठी पैसे नसल्याच्या वादातून गळा दाबून हत्या केल्याची आफताबची कबुली. राखी सावंतच्या पतीला अटक. राखीनेच पती आदिल खान दुर्राणीवर दाखल केला होता एफआयआर. तुर्कीत भूकंपामुळे आतापर्यंत 4,000 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू. युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू. भूकंपग्रस्त तुर्कीला भारताचा मदतीचा हात. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथकं तुर्कीला रवाना.